राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आजपासून नवा अध्याय. सुनेत्रा पवार पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षा. वरळी डोममधल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदी निवडीवेळी पार्थ पवार गैरहजर. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीला पार्थ पवार अनुपस्थित, तर राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची घोषणा. सुनेत्रा पवारांची पीसी सुरू होण्याआधीच नेत्यांची कुजबूज व्हायरल. दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता बहिणींजवळ तरी जाऊ द्या. नाव न घेता सरोज अहिर यांचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे बोट. अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का? गुन्हेगारी कृत्य घडलंय का, हे तपासाचे उद्देश. सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती. दादांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक. बारामती पोलीस ठाण्यात 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. एफआयआर घेण्यास नकार दिल्यामुळे रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद. झारखंडमधल्या रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर तातडीनं कारवाई झाली. पुण्यातल्या कबुतरांच्या चोरीचा एफआयआर होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही? रोहित पवारांचा सवाल. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला. सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं. विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. निधीसह विधिमंडळात समान संधी मिळावी, महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार. झेडपी सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत 20% सदस्य निवडता येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला टिप्परची धडक. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील साखरामध्ये अपघात. संजय देशमुखांना कोणतीही इजा नाही. सोलापूरच्या बार्शीतील कुसळंब गावात जुन्या वादातनं गोळीबार. निशाणा चुकल्यामुळे तरुण थोडक्यात बचावला. गोळीबार करणाऱ्या 3 अनोळखींचा पोलिसांकडून शोध सुरू.